वोटिंग फिंगर. तेव्हा कोल्हापूरमधली ही दृश्य शाहू महाराज देखील आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत. काँग्रेसकडून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यासोबतच त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे देखील पाहायला मिळत आहेत. गेले महिनाभर कोल्हापूरमध्ये देखील लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा अक्षरशः धुराळा उडालेला होता. प्रचार टिपेला पोहोचलेला होता आणि कोल्हापूरमध्ये देखील राजकीय पक्षांच्या नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळालेली होती. कोल्हापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती आणि महायुतीचे संजय मंडलिक यांच्यात थेट लढत यंदा पाहायला मिळते. शंकरराव मोहिते पाटलांपासून जी कामाची पद्धत आहे, मी गेले 20 वर्ष उपसरपंच, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती काम बघितलेलं आहे लोकांनी. त्या विश्वासामुळे होईल. अकलूजच्या सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझ्या नादी जे लागले मी त्यांना सोडत नाही. काय त्यांना उत्तर द्याल तुम्ही? साहेब मोठे आहेत. साहेबांचं म्हणजे मी मागेही बोललो की महाराष्ट्रामध्ये एक 5-6 मुख्यमंत्री आहेत. उदाहरणार्थ यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा शरद पवार साहेब, त्याच पद्धतीनं विलासराव देशमुख साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जर सगळ्यांचा मुख्यमंत्री कालावधी बघितला तर हे एक विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा सारासार विचार करणारे लोक आहेत. आणि आम्ही सुद्धा फडणवीस साहेबांना भविष्यातलं